नमस्कार, मी अमृत. मी ओम. मी वैभव. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर एक च्यवनप्राश आपण ऐकलंच असन. खूप सारे च्यवनप्राशाबद्दल मार्केटमध्ये एक हाईप बनवून ठेवली की च्यवनप्राश. तर काय आहे च्यवनप्राश? तर त्याची एक नवीन दृष्टिकोन घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत. च्यवनप्राश म्हणजे नेमकं काय? तो फक्त गोड चव असलेलं औषध नाही, ते आहे आयुर्वेदाने दिलेलं शरीराला आतून मजबूत करणारा रसायन मार. पूर्वीची च्यवन वृद्ध झाले होते, त्यांचं तेज, बळ आणि उत्साह पुन्हा मिळावा यासाठी आयुर्वेदाचार्यांनी एक खास औषध तयार केलं होतं आणि तिथूनच च्यवनप्राशाची सुरुवात झाली. च्यवनप्राश कुठलाही झटपट उपाय नाही, तो आहे एक रसायन ज्यामध्ये आहे आवळा, रोगप्रतिकार शक्तीसाठी आणि इतर 38 औषधी द्रव्ये जे शरीराच्या संतुलनासाठी मदत करतात. आणि त्याचबरोबर तूप, तेल यांच्या वापराने त्याचे योग्य शोषण शरीरात होऊन धातू सदृढ आणि पुष्ट होतात. आजच्या धावपळीच्या जीवनात थकवा, सर्दी, खोकला, त्वचेचा निस्तेजपणा आणि केसांची कमजोरी हे सगळं सामान्य झालेलं आहे. अशावेळी आयुर्वेद सांगतो, दररोज एक चमचा, लहान असो व मोठा, तरुण असो व वयस्कर, च्यवनप्राश सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. ते एक औषध नसून तो आहे आरोग्य जपण्याची सवय. तर या परंपरेतून आलेल्या विश्वासाने बनलेल्या या प्रक्रियेचा आपण आरंभ करत आहोत. तर आमच्या जुडून राहा. एक पूर्ण प्रोसेस 1 ते 10 पर्यंत पूर्ण प्रोसेस तुम्हाला एंड टू एंड सांगितलं जाईल. धन्यवाद. हे पाहू शकता तुम्ही, एकदम बकवा रसवान आवळे आहेत. बघू शकता आता आम्ही आवे ह्याच्यात टाकलेले आहेत, सर्व स्वच्छ धुवून कापडामध्ये टाकून सर्व आम्ही धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि कापडामध्ये टाकून आम्ही नंतर ह्याची पोटली बांधणार आहोत. पोटली म्हणजे काय, तर असे ह्या पद्धतीने आवे बांधून हे जे आपले औषधी आहेत त्यांमध्ये बुडून ठेवायचे. म्हणजे जो चूर्णाचा जो रस आहे तो त्या काड्यामध्ये येईल आणि तो ह्या आवळ्यांच्या ह्याच्यामध्ये जाईल. च्यवनप्राशच्या पुढील प्रक्रियेचा आता आरंभ करत आहोत. तर पहिली प्रोसेस येते की काढा, काष्ट औषधी, क्वातासाठी लागणारे एकूण 38 चरकांनी औषधद्रव्ये वर्णित केलेले आहेत. तर मी आणि माझी टीम तुम्हाला एक औषधी पूर्ण सांगत आहोत, जे की आपण काड्यामध्ये वापरून आपला च्यवनप्राश एकदम शक्तिशाली आणि स्वस्थ व्यक्तींसाठी बनवत आहोत. तर पहिल्यांदा येतं दशमूळ म्हणजे काय? बिल्व, अग्निमंत, शौनक, पाटला, गंभारी, शालपर्णी, कृष्णपर्णी, बृहत्ते, कंटकारी, गोक्षू, मोदकपर्णी, माशपर्णी, पाठा, जिवंती, मेधा, अग्रू, कंचोर, महामेधा, ककोली, रक्तचंदन, नीलकमळ, वासापत्र, अमृता, भूमी, मलकी, वृद्धी, शिरककोली, पुनर्नवा, ऋषभ, द्राक्षा, विदारी, वासा, मुस्ता, कर्कट, पिंपे, जीव, केला आणि काकनाचा.
था।